हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि 3-4 दिवस झालेत माझे ब्लॉग का पडत नाही आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की नाही. तर 3-4 दिवस झालेत माझे ब्लॉगच पडत नाही आहे. बल्कि मी ब्लॉग्स बनवले आहेत, पण त्याचं मेन कारण आहे तो माझा व्हिडिओ एडिटर. हाच तो व्हिडिओ एडिटर आहे. म्हणजेच हा प्रतीक आहे माझा भाऊ. तर ह्याला आलाय ताप, ह्याला झाली सर्दी, खोकला आणि ताप. तर तो आजारी आहे, त्याच्यामुळे माझे ब्लॉग्स काय तो एडिटच करू शकलेला नाही आहे. म्हणूनच आमचे ब्लॉग काही पडलेलेच नाही आहे. हो, काय झालं मामा आजारी, आमच्या मामा, म्हणून आमचे ब्लॉग नाही पडले. सांग तू, आमचे ब्लॉग नाही पडले म्हणून. आता लवकरच आमचे ब्लॉग्स पडतील आमच्या यूट्यूबवर, हो की नाही, आमच्या चॅनलवर. सांग तू, सांग. आमचा मामा आजारी होता ना. आणि गाईज, मी आता मम्मीच्या घरी आलेले आहे. तर तो ब्लॉग मी केलेलाच आहे मम्मीकडे आल्याचा, पण नेमकं खरंच प्रतीक आजारी असल्यामुळे ना त्याच्याकडून तो एडिटच झालेला नाही ब्लॉग. तर आता त्याला बरं वाटतंय आणि आता माझे पुन्हा ब्लॉग्स चालू होऊन जातील, हो की नाही. आणि मस्त असं मम्मीने आता मला चहा आणलाय, चहा आणि पराठा. तर मस्त आता घरी आले ना मम्मीकडे, मग हीच मजा असते. आयतं मस्त असं आयतं सगळं मिळत असतं, काहीच टेन्शन नाही. पण हे भामटी आहे ना, ही इतकी आगाव आहे ना, ही खाली सुद्धा राहत नाही आहे, नुसते वैताग देते. हिला बघा किती मी घेऊनच फिरते. आणि आता थोडासा रिमझिम पाऊस झालाय, म्हणून सगळं बाहेर बघा कसं ओलं झालंय. तर आता कन्सिस्टन्सी माझे ब्लॉग्स पडतच राहील, आता पडतीलच म्हणजे यूट्यूबवर, आमच्या चॅनलवरती. हसली हो. आजीने बोलवलं तुला, घ्यायचं चहा, घ्यायचं तुला. मस्त असं चहा घेते. भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.